मित्रांनो, माझं एक ऑब्झर्वेशन आहे, मी करेक्ट आहे का रॉंग आहे ते नक्की सांगा. लास्ट 2 वर्षातली जी आपली इंजिनिअरिंगची मुलं आहेत की नाही, त्यांचं जर मी ॲनालिसिस केलं तर मला असं लक्षात आलं की यार बॅकलॉगचं प्रमाण खूप वाढलं आणि मुलं फेल खूप होत आहेत. आता माझ्या मते 2 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. एक तर डेडिकेशन लेवल जी आधी मुलांची होती ती आताच्या मुलांमध्ये दिसत नाही आहे, आणि दुसरं म्हणजे खूपच लाईटली घेत आहेत इंजिनिअरिंगला. अहो, तुम्ही अशा युनिव्हर्सिटीमध्ये आहात जिथे तुम्ही जर लाईटली घेतलं तर तुमची काय वाट लागू शकते हे काय मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. म्हणजे आता बघा ना की बरेच सारे इंजिनिअरिंगचे जे कोर्सेस आहेत ते ऑलरेडी ऑनलाईन अवेलेबल आहेत, म्हणजे मोबाईलवरती हँडी अवेलेबल आहेत. पण ऑनलाईनला पण लिमिटेशन्स आहेत. म्हणजे आपण गॅरंटी नाही घेऊ शकत की बाबा यांनी कोर्स घेतला तर हा शुअरली अभ्यासच करतोय आणि हा पासच होतोय. त्यामुळे ऑफलाईन अभ्यास करणं एका लेवलनंतर खूप इम्पॉर्टंट बनून जातं. म्हणूनच आम्ही आपल्या या भारती विद्यापीठच्या पुण्याच्या ब्रांचमध्ये काही ऑफलाईन कोर्सेस सुरू करतोय, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली 2024 पॅटर्नचा M2, डिस्क्रीट मॅथमॅटिक्स, M3 आणि PPS हे 4 कोर्सेस आपल्या सेंटरवरती सुरू होत आहेत. तुम्हाला अजून जर माहिती पाहिजे असेल तर ऑलरेडी खाली दिल्या गेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा. ॲट एनी कॉस्ट आपल्याला बॅकलॉग लावायचाच नाहीये, या हिशोबाने आम्ही मुलांची तयारी करून घेतोय. त्यामुळे कदाचित तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असू शकते. तर कॉल करा. थँक्यू.